मुंबईमध्ये धडकणार आहे का या संदर्भातली बातमी सविस्तरपणे बघूया। मराठा आंदोलक मनोज जरांगेंची तोफ पुन्हा मुंबईत धडाडणार आहे का असा प्रश्न आता निर्माण झालाय। त्याला कारण म्हणजे जरांगेंनी केलेलं एक वक्तव्य। 29 ऑगस्ट पासून जरांगे पुन्हा एकदा मुंबईत आंदोलन करणार आहेत, मात्र मुंबईलाच आंदोलन करण्याचा निर्णय होऊ शकतो असं जरांगेंचं म्हणणं आहे। यापूर्वी मुंबईच्या आझाद मैदानात हजारो मराठा बांधवांसह जरांगेंनी आंदोलन केलं होतं। त्यानंतर त्यांच्या काही मागण्याही मान्य झाल्या होत्या। आता मराठा समाजाला दिलेली कुणबी प्रमाणपत्र रद्द होत असल्यानं जरांगे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत आणि पुन्हा एकदा त्यामुळे मुंबईकडे कूच करण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवलाय। आंदोलन करण्याचा निर्णय होऊ शकतो। 100% मराठे मुंबईलाच जायचं म्हणणार आहे। मुंबईतच आंदोलन होऊ शकतं। आता तिकडून पण येणार सुरत मार्गे हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, बडोदा, गुजरात, मध्य प्रदेश, समुद्रमार्गे गोव्याहून चौकून मराठे येणार आहेत। एखाद्या वेळेस कदाचित मुंबईतच आंदोलन होण्याची शक्यता आहे, कारण मराठ्यात तीच कुजबुजी आहे। तर मराठा आंदोलक मनोज जरांगे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यात जरांगे वापरत असलेल्या डिफेंडर गाडीची जोरात चर्चा आहे। 1 ते 1.5 कोटींची ही महागडी गाडी नेमकी कुणाची आहे याबद्दल तर्क वितर्क होत आहेत। मात्र जरांगेंनी यावर स्पष्टीकरण देत चर्चांना पूर्णविराम दिला। एका कार्यकर्त्याने आपल्याला या दौऱ्यासाठी ही गाडी दिली आहे असं जरांगेंचं म्हणणं आहे। तिथं आला ते बिचारा, ती म्हणला त्यावर मला भरपूर दिले, मी कष्ट करतो, गावाला कष्ट करतो आणि माझ्या नशिबानं माझं 4 रुपयाची मी गाडी घेतली। मला वाटलं पाहिजे तुम्ही बसवा, मला आणि इकडं बसलो, त्याला काय माहित पुढे मोडणार आहे म्हणून त्याचे आरसे गेलेत निघून। पोर आरशाला लटकले 10-10 जण। ही गाडी मागील 15 दिवसापूर्वी घेतली। ही आमचा व्यवसाय आहे। पण मी दादांना परवा भेटलो। दादांना म्हणलं तुम्ही समाजासाठी एवढं करताय, त्या गाडीत बसावं लागतंय। दादा नाही म्हटले, पण मी प्रेस केल्यानंतर थोडे बसतो म्हणले। पण दादाकडे गाडी दिली। दादांना म्हणले गाडी राहू द्या, तुमच्याकडे एकदा पश्चिम महाराष्ट्र दौरा झाल्यानंतर मी अंतरवाली सराटीला येऊन घेऊन जातो। माझी इच्छा होती, आपण नवीन गाडी घेतल्यानंतर आपण एखाद्या देवाला जातो, मग हे मराठी समाजाचा देवच आहे। आमच्या समाजाच्या देवापेक्षाही मोठं काम केलंय। हा देव माझ्या गाडीत बसावा अशी माझी इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मी त्यांच्या मागे लागलो आणि गाडीत त्यांना दिली। याच बातमीसोबत एक छोटासा ब्रेक नंतर बातमी गडचिरोलीच्या आश्रमशाळेसंदर्भात काय आहेत सविस्तर